मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप, चौकशी व आंदोलनाचा प्रहारचा इशारा। धामणगाव रेल्वे तालुक्यातील मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन रस्ते योजना 2023-24 अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पांदन रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे धामणगाव तालुकाध्यक्ष सूरज गथंडे यांच्या नेतृत्वामध्ये धामणगाव तहसील कार्यालय येथे आज 12 मे मंगळवार रोजी दुपारी 12:30 वाजता निवेदन देत संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एकूण 275 पांदन रस्त्याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते। माननीय आमदार प्रतापदादा अडसर यांच्या हस्ते उद्घाटन फलक लावण्यात आले होते। मात्र उद्घाटनानंतरही बहुतांश रस्त्यांची कामे अद्याप सुरूच करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यातील केवळ 15 ते 20 पांदन रस्त्यांचीच कामे सुरू झाली तर उर्वरित बहुतांश कामांना गेल्या 4 वर्षापासून सुरुवातही झालेली नाही। काही ठिकाणी काम न करताच बिले काढण्यात आल्याची चर्चा असून त्यामुळे संपूर्ण योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे। निवेदनात तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। वेळेत कामे पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले। संबंधित कामांची तात्काळ चौकशी करून दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच 4 ते 5 दिवसात तालुक्यातील सर्व पांदन रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत तर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी अमरावती तसेच आमदार प्रतापदादा अडसर यांना पाठविण्यात आल्या आहेत। प्रहार तालुका प्रमुख धामणगाव रेल्वे गेल्या 22-23 मध्ये मातोश्री समृद्ध पांदन रस्ते जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राबवले। धामणगाव रेल्वे तालुक्यात 275 पांदन रस्ते हे 2022-23 मध्ये सँक्शन झाले, पण आज 2026 चालू होऊन सुद्धा मोठे ठराविक 15 ते 20 पांदन रस्त्याचे कामं चालू झालेले आहे। बाकी पांदन रस्ते हे तसेच्या तसेच पेंडिंग पडलेले आहे। तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो तर त्यांची भाषा अशी आहे की एकदम अरेरावीची। त्यांना विचारलं तर ते सांगतात की PWDची विचारा। महसूलचा प्रश्न हा PWD ला जर विचारला तर तहसीलदारांचं काम काय आहे? फक्त खुर्चीवर बसून जनसामान्याच्या कामांना ऐकता रेती मुरुम आणि याच्यावर लक्ष देऊन फक्त त्यांचीच कामं करायची आहे का? जेव्हा शेतकऱ्यांच्या अडचणी घेऊन आम्ही आजपर्यंत त्यांच्या कॅबिन मध्ये आलो तर एकहीदा यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं नाही। तहसीलदार यांचं असं मत आहे की तुम्ही PWDच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा किंवा तुमच्या तक्रारी आहे। आता शेतकऱ्यांना जर या अडचणी आहे तर शेतकऱ्यांना कुठे कळते PWD म्हणजे काय किंवा तहसील म्हणजे काय? शेतकरी हे महसूलचे प्रश्न असल्यानंतर महसूलकडे नाही येणार तर त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणार का? जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की गेल्या 4 वर्षापासून तुम्ही ज्या कंपनीला ज्या ठेकेदाराला काम दिलेले आहे त्यांनी कामे का केले नाही, तर ते म्हणतात की त्यांच्यावर कारवाई करायची जबाबदारी आमची नाही। मग तहसीलदार म्हणून यांची जर कारवाई करायची जर यांची जबाबदारी नसेल तर मग कलेक्टरांनी तहसीलदारावर कारवाई करावी की त्यांची जबाबदारी काय आहे? आज सामान्य माणसाचं या तहसीलदार कार्यालयात आल्यानंतर एकही काम होत नाही। इथे फक्त बलाढ्य लोक आणि विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी जर आले तर हे तहसीलदार त्यांचे कामं करतात। सामान्य माणसाचं कुठलंही काम ते करत नाही। त्यांचं लक्ष फक्त मुरुम रेती बस याच गोष्टीवर सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे। सामान्य माणूस आजपर्यंत जर इथे कॅबिन मध्ये आला तर तासनतास कॅबिनच्या बाहेर उभे ठेवते आणि एखादा पक्षाचा जर नेता किंवा एखादा बलाढ्य माणूस किंवा एखादा जर ठेकेदार आला तर त्याला 2 मिनिटाच्या आतमध्ये कॅबिन मध्ये घेतले जाते। ही सर्व दयनीय परिस्थिती या तहसील कार्यालयाची आहे। त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे की तहसीलदार साहेब यांची चौकशी करून यांना तात्काळ इथून दुसऱ्या ठिकाणी पाठवावे व योग्य जो सामान्य माणसाला न्याय देईल अशा तहसीलदार साहेबांची इथं निवड करावी। हा प्रश्न घेऊन आम्ही आमचे नेते सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत सुद्धा जाणार आहे व जर 1 ते 2 महिन्यात जर इथे नवीन तहसीलदाराची नियुक्ती केली नाही तर या तहसीलदाराच्या विरोधात आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा करू। आणि जर 4 ते 5 दिवसात पांदन रस्त्याचे कामे जर तालुक्यातील चालू झाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये ठिय्या आंदोलन करू। जोपर्यंत कामं लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। धन्यवाद।